Hello everyone, and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So under Let's Eat Mathematics, our point number next is normal distribution. So before start of normal distribution, once again I recall binomial distribution and Poisson distribution. Okay, so actually always in our upcoming exam question arises की कुठल्या एक्झाम्पल साठी कुठलं डिस्ट्रीब्युशन अप्लाय करायचं, बिकॉज क्वेश्चन मध्ये डिस्ट्रीब्युशनचं नाव दिलेलं नसते आपल्याला. ओके, सो दॅट्स वाय डेफिनेटली क्वेश्चन अरायजेस. तर त्या क्वेश्चन वरती मात करण्यासाठी ऑलवेज रिमेंबर इन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यांची व्हॅल्यू ही छोटी असते. छोटी मीन्स व्हॉट? looks like 5, 10, 20, 50. ओके, म्हणजे अंडर 100 यांची व्हॅल्यू जर असेल then definitely go with binomial distribution for that particular example. ओके, आता सपोज यांची व्हॅल्यू जर 100 च्या पटीमध्ये असेल, 100, 200, 300, 400. ओके, तर या वे मध्ये किंवा या 100 च्या पटीमध्ये जर यांची व्हॅल्यू असेल then 100% we can go with Poisson distribution. आणि जर यांची व्हॅल्यू ही 1000 च्या पटीमध्ये असेल, ओके, तर 1000 च्या पटीमध्ये असेल दॅट टाइम वी शुड फॉलो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर ऍक्च्युली फंडा काय आहे की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये यांची व्हॅल्यू छोटी असल्यामुळं वी कॅन इझिली कॅल्क्युलेट ईच अँड एव्हरीथिंग. एक्झाम्पल मध्ये जेवढे कॅल्क्युलेशन्स आहेत, बिकॉज ऑफ एन हा छोटा आहे, एन छोटा असल्यामुळं आपल्याला कॅल्क्युलेशन वरती कमांड मिळवणं, अदरवाइज कॅल्क्युलेशन्स बरोबर डील करणं हे इझी जातं है ना. नंबर छोटे मीन्स कॅल्क्युलेशन्स लुक्स लाईक सिंपल, नंबर मोठे मीन्स कॅल्क्युलेशन लुक्स लाईक लिटल बिट टफ. ओके, तर बायनॉमियल मध्ये यांची व्हॅल्यू छोटी असते, दॅट्स वाय कॅल्क्युलेशन छोटे होते. क्लिअर? इन पॉइझन्स डिस्ट्रीब्युशन यांची व्हॅल्यू ही लार्ज होती है ना, 100, 200. दीज आर बिगर नंबर्स. आता मोठ्या नंबरसाठी तुम्ही म्हणणार सर कॅल्क्युलेशन्स मोठे व्हायला पाहिजे होते, बट विथ द हेल्प ऑफ मीन ऑफ पॉइझन डिस्ट्रीब्युशन आपण त्या मोठ्या एनला लॅम्बडामध्ये छोटा नंबर मध्ये कन्वर्ट केलं होतं है ना. लॅम्बडा मीन्स व्हॉट? एन इंटू पी. म्हणजे एन कितीही मोठा असेल तर पी छोटा असणार आहे. सो एन इंटू पी ची मल्टिप्लिकेशन तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर प्रोव्हाइड करेल. दॅट इज द ओनली रिझन की पॉइझन डिस्ट्रीब्युशन मध्ये ही सगळे नंबर छोटे छोटे येतात. क्लिअर आहे? बट इफ वी थिंक अबाउट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, इन नॉर्मल डिस्ट्रीब्युशन यांची व्हॅल्यू ही 1000 च्या पटीमध्ये असते. कशाच्या पटीमध्ये असते? 1000 च्या पटीमध्ये असते. तर या नंबर बरोबर डील करण्यासाठी आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन न यूज करता आपण यूज करतोय स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. काय यूज करणार आहे? स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. तर स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचं वर्क असेल सगळ्यात मोठ्या नंबरला छोट्या नंबरमध्ये कन्वर्ट करणं. ओके, सो वर्क ऑफ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट इज मोठ्या नंबरचं कन्वर्जन छोट्या नंबर मध्ये करण्यासाठी वी हॅव टू फॉलो स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. डन फ्रेंड्स? म्हणजे ऍक्च्युली या एक्झाम्पल मध्ये मे बी तुम्हाला छोटे नंबर्स दिसतील, बट इन मेनी एक्झाम्पल्स आपण जे एक्झाम्पल्स पाहणार आहे त्या बऱ्याचशा एक्झाम्पल्स मध्ये जे नंबर्स प्रेझेंट असणार आहेत ते लार्ज अमाऊंट मध्ये असतील, लार्ज सायन्स मध्ये असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा नंबर तुम्हाला 2000 दिसेल, काही नंबर्स तुम्हाला 1500 मध्ये दिसतील. तर असे हे जे नंबर्स आहेत हे मोठे मोठे नंबर्स आहेत आणि या मोठ्या मोठ्या नंबर्सला छोट्या करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे? स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट. आणि नंबरला छोटं का करायचं? बिकॉज ऑफ कॅल्क्युलेशन पर्पज. ओके, थिंग्स आर व्हेरी ऑब्वियस. क्लिअर आहे? सो नॉर्मल डिस्ट्रीब्युशन साठी आपण यूज करतोय स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट अँड फॉर्म्युला फॉर स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट इज Z इज इक्वल टू R मायनस म्यू अपॉन सिग्मा. क्लिअर फ्रेंड्स? सो आर हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसेल, म्यू मीन्स मीन ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अँड सिग्मा मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन. सो इन एनी एक्झाम्पल मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन हा स्ट्रेट फॉरवर्ड गिव्हन असेल अँड इवन इन क्वेश्चन ईच अँड एव्हरी क्वेश्चन नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच यूज करा असं पर्टिक्युलरली मेन्शन केलं असेल. सो दॅट्स वाय एक्झाम्पल आयडेंटिफाय करणं खूपच इझी आहे. म्हणजे मेन्शन नसेल केलं तरी कसं आयडेंटिफाय करणार? यांची व्हॅल्यू सगळ्यात मोठी असणार आहे.
तर यांची व्हॅल्यू जर मोठी असेल 100% गो विथ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. डन एव्हरीवन, क्लिअर. आता ज्यावेळेस स्टँडर्ड व्हेरिएट हा तुमच्या व्हॅल्यू छोट्या करणार आहे, ठीक आहे, तर ऍक्च्युली नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा जो कर्व फॉर्म होतो ना, तो हा कर्व फॉर्म होतो. या कर्वला म्हणतो आपण बेल शेप्ड कर्व. कसला कर्व? बेल शेप्ड कर्व. ठीक आहे, तर या बेल शेप्ड कर्वच्या अंडरची प्रोबॅबिलिटी और वी कॅन से दॅट एरिया अंडर दिस बेल शेप्ड कर्व हा किती असणार आहे? टोटल प्रोबॅबिलिटी इज 1. सो एरिया अंडर दिस होल बेल शेप्ड इज 1. म्हणजे या साइडचा हा जो असणार आहे हा एरिया असणार आहे 0.5 आणि हा एरिया असणार आहे 0.5. क्लिअर आहे एव्हरीवन? ही निगेटिव्ह साइड झाली है ना, आणि ही पॉझिटिव्ह साइड झाली है ना. हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. क्लिअर? तर या साइडचा जो एरिया आहे आणि या साइडचा जो एरिया आहे हा सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस आहे. मीन्स व्हॉट? या साइडच्या अंडरचा एरिया आणि या कर्वच्या अंडरचा एरिया हा एक्झॅक्टली सेम असणार आहे 0.5. म्हणजे इथं जर सपोज झेडची व्हॅल्यू असेल तुमची 2 -2 है ना, आणि या साइडला झेडची व्हॅल्यू किती असणार आहे 2, तर या झेड इक्वल टू -2 च्या अंडरचा एरिया अँड झेड इज इक्वल टू 2 च्या अंडरचा एरिया एक्झॅक्टली सेम असणार आहे. म्हणजे आपण एक्झाम्पल्स बरोबर डील करताना निगेटिव्ह जर झेडची व्हॅल्यू मिळाली तर त्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह लिहायचंय, बिकॉज झेड इक्वल टू -2 च्या अंडरचा एरिया अँड झेड इक्वल टू 2 च्या अंडरचा एरिया एक्झॅक्टली सेम असणार आहे. सो दॅट इज द ओनली वे की आपण निगेटिव्ह व्हॅल्यूला काय लिहायचंय? पॉझिटिव्ह व्हॅल्यू. म्हणजे एरिया अंडर झेड इक्वल टू -2 असं आलं तर आपण काय लिहायचंय त्याला? एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 2. डन एव्हरीवन? क्लिअर फ्रेंड्स? आता एक्झाम्पल्स वरती आपल्याला डिरेक्टली अटॅक करायचा आहे. क्लिअर? सो विदाउट वेस्टिंग मच टाइम यू जस्ट फोकस ऑन single example. Okay, because via single example we can easily deal with every example. ओके, म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल, बायनॉमियल असेल, पॉयझन असेल, एक सिंगल एक्झाम्पल तुम्हाला होल कन्सेप्ट जी त्याच्यामधली आहे ना हे क्लिअर करून देईल. ठीक आहे, सो दिस इज द एक्झाम्पल. वाया एक्झाम्पल काय काय गिव्हन आहे ना आपण फाइंड आउट करू मस्त मध्ये है ना. सो in this example start with given data. Okay, so in a sample of 1000 cases, okay, so सगळ्यात मोठा नंबर आहे हा 1000 means automatically हा काय असणार आहे आपला n obviously है ना. then mean of certain test is 14. mean means what? mu. So mu is equal to 14. Then SD is 2.5. That is sigma is equal to 2.5. Okay friends. So I think हा डेटा गिव्हन आहे आपल्याला है ना. 1000 सगळ्यात ह्यूज नंबर, त्याचं नाव काय असणार आहे? n. मीन असं क्लिअरली मेन्शन केलंय. सो मीन मीन्स व्हॉट? म्यू. So mu is equal to 14 and SD means what? Sigma. Sigma is equal to 2.5. क्लिअर आहे? आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑलवेज रिमेंबर, जर क्वेश्चन मध्ये इन बिटवीन आला असेल, क्वेश्चन मध्ये इन बिटवीन आला असेल तर एरियाची ऍडिशन करायची. ऑलवेज रिमेंबर, याच्यावरच सगळे आहे. ठीक आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल विचारलं तर 6 मार्क्सलाच विचारतात. अँड ऑलवेज रिमेंबर हे एक्झाम्पल कशावरती डिपेंड असते? इन बिटवीन, अबाव, बिलो, लेस, मोर. क्लिअर आहे? सो इन बिटवीन मीन्स व्हॉट? एरिया प्लस एरिया. इन बिटवीन मीन्स व्हॉट? एरिया प्लस एरिया. आता जर अबाव आला असेल है ना, अदरवाइज बिलो आलं असेल, अदरवाइज लेस आलं असेल, अदरवाइज मोर आलं असेल. ओके, तर या चारही सिच्युएशन मध्ये आपण आन्सर साठी काय लिहायचंय? 0.5 मायनस एरिया. काय लिहायचंय आन्सर साठी? 0.5 मायनस एरिया. ओके, एकदम सिंपल फंड आहे. क्वेश्चन मध्ये
हे सोडून काहीही नसणार आहे फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. इन बिटवीन मीन्स व्हॉट? एरिया प्लस एरिया. फॉर अबाव, बिलो, लेस, मोर या चारही सिच्युएशन मध्ये आपला आन्सर काय लिहायचंय? 0.5 मायनस एरिया. ओके, तर हे एक बेसिक लेवलचं लॉजिक आहे. तुम्हाला हे लॉजिक जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला बेल शेप्ड कर्व ड्रॉ न करता वी कॅन इझिली फाइंड आउट एव्हरी सोल्युशन ऑफ एव्हरी एक्झाम्पल. एकदम सिंपल फंड आहे, एकदम चिल्लर एक्झाम्पल्स आहेत. डन एव्हरीवन? क्लियर? सो नाव थिंक अबाउट आवर क्वेश्चन नंबर 1. ओके, काय आपला क्वेश्चन नंबर 1? फाइंड. ओके, our question number 1 is find how many students हा आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. स्कोर बिटवीन 12 and 15. ओके, how many students score between 12 and 15. तर ऍक्च्युली हा क्वेश्चन आहे, है ना? सो P ऑफ स्टूडेंट्स स्कोर बिटवीन 12 and 15. ओके, हे असं स्टार्ट करायचंय आपल्याला. कुठल्याही डिस्ट्रीब्युशन मध्ये असं स्टार्ट करायचंय. डन एव्हरीवन? आता ऍक्च्युली याच्यामध्ये हे जे नंबर्स आहेत, क्वेश्चन मधल्या नंबर्सला काय म्हणतो आपण? आर म्हणतो. ठीक आहे, तर आता आरच्या व्हॅल्यूज 2 आहेत. आरच्या व्हॅल्यूज 2 आहेत म्हणजे झेडच्या 2 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्यात. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय म्हणते? मोठ्या नंबर्सला छोट करण्याचं वर्क कोण करेल? झेड. ओके, तर झेड काय करणार आहे? आरच्या हेल्पनं, म्यूच्या हेल्पनं आणि सिग्माच्या हेल्पनं एक छोटी व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके, म्हणजे कॅल्क्युलेशन्स तुमचे सोपे होऊन जातील. डन एव्हरीवन? क्लिअर? आता याच्यामध्ये आरची फर्स्ट व्हॅल्यू आहे 12. ठीक आहे, आणि आरची सेकंड व्हॅल्यू आहे 15. ठीक आहे, सो आर इज इक्वल टू 12 साठी झेडची व्हॅल्यू फाइंड करू आपण. फॉर्म्युला काय आहे? आर मायनस म्यू अपॉन सिग्मा. ओके, सो आर इज इक्वल टू 12, म्यू इज इक्वल टू, है ना, म्यू इज इक्वल टू 14 अपॉन सिग्मा इज इक्वल टू 2.5. ओके, सो हा आपला फर्स्ट झेड आहे, है ना. देन फॉर आर इज इक्वल टू 15, z is equal to formula same, r minus mu upon sigma. Okay, so here r is equal to 15 minus mu is equal to 14 upon sigma is equal to 2.5. Okay, so calculation जर केले याचे तर ही निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. ठीक आहे, आणि ही निगेटिव्ह व्हॅल्यू तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये हा -2 अपॉन 2.5 येईल. है ना, -2 अपॉन 2.5 मीन्स -0.8. ओके, सो तुम्ही कॅल्सीवरती चेकआउट करू शकता, डिरेक्टली आन्सर मिळतंय. ठीक आहे, आणि आन्सर फाइंड आउट करताना न्यूमरेटर अगोदर सोडवा, है ना. न्यूमरेटर सोडवल्यानंतर त्याला डिवाइड करा 2.5 ने. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर येईल. अदरवाईज कॅल्सीमध्ये हे डायरेक्ट रिप्लेस केलं ना, समटाइम्स आन्सर तुमचं रॉंग येतं. ठीक आहे, सो हिअर पॉझिटिव्ह आन्सर येते बघा. 15 मायनस 14 आहे ना, पॉझिटिव्ह आन्सर आहे. आणि याची व्हॅल्यू आहे आय थिंक 0.4. किती व्हॅल्यू आहे? 0.4. हा 1 येणार, 1 अपॉन 2.5. ठीक आहे, आणि कॅल्क्युलेशनवरती ते डायरेक्टली येते 0.4. ठीक आहे, सो फर्स्ट झेडची व्हॅल्यू आहे -0.8 आणि आपलं काय ठरलंय? -0.8 ही झेडची व्हॅल्यू आणि z इज इक्वल टू 0.8 ही दोन्ही व्हॅल्यूज काय असतात? सेम असतात. बिकॉज या दोघांच्या अंडरचा एरिया काय असणार आहे? सेम असणार आहे. ठीक आहे, आता ऍक्च्युली आपल्याला काय करायचंय? ओके, पी ऑफ स्टुडंट स्कोर बिटवीन 12 and 15 इज इक्वल टू, इन बिटवीन ज्यावेळेस क्वेश्चन मध्ये येते त्यावेळेस काय करायचं आपण? ज्या झेडच्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेत त्या झेडच्या व्हॅल्यूच्या एरियाची ऍडिशन करायची. झेडच्या व्हॅल्यूच्या एरियाची ऍडिशन. ओके, इन बिटवीन साठी. सो झेडची फर्स्ट व्हॅल्यू आहे -0.8. -0.8 मीन्स व्हॉट?
0.8. ओके, आणि झेड ची सेकंड व्हॅल्यू आहे 0.4. तर या दोन झेडच्या व्हॅल्यूच्या एरियाची सम ही कशामध्ये करायची आपल्याला? इन बिटवीनच्या क्वेश्चन मध्ये. कशामध्ये करायचे? इन बिटवीनच्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. सो याची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे 0.2881 प्लस z इज इक्वल टू 0.4, याच्या अंडरचा एरिया 0.1554. हे ऑलवेज गिवन असते. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर, हे ऑलवेज गिवन असते. आता ऍक्च्युअली याचा आन्सर मी दिले, समज करायचे आपल्याला 0.4435 आहे ना, 0.4435. ओके, तर ऍक्च्युअली तुम्हाला प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट केली आहे. किती प्रोबॅबिलिटी आली? 0.4435. क्लिअर. आता ऍक्च्युअली डेटा आपण यूज केलाय पहा. क्वेश्चन मध्ये 12 यूज केला, 15 यूज केला आहे ना, म्यू यूज केला, सिग्मा यूज केला. ऑलमोस्ट आपण ऑल नंबर्स कव्हर अप केले याच्यामध्ये है ना. पण आन्सर फाइंड आउट करताना ऑलवेज रिमेंबर, गिवन ऑब्झर्वेशन मधली जोपर्यंत आपण 100% ऑब्झर्वेशन 100% व्हॅल्यूज यूज करत नाही तोपर्यंत आपल्याला करेक्ट आन्सर मिळत नाही. ओके, तर याच्यामध्ये हा एन पेंडिंग आहे पहा. एन आपण यूजच केला नाही. तर ज्यावेळेस एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्ही एन यूजच करणार नाही, ओके, तर त्या क्वेश्चनचा एंड हा एन इंटू प्रोबॅबिलिटी असा करायचा. काय करायचा? क्वेश्चन मध्ये जर तुम्ही इथून स्टार्ट केला क्वेश्चन है ना, इथं एंड झाला, एनचा व्हॅल्यू यूज कुठं केलाय का आपण? नाही केलेला. ठीक आहे, तर एनचा व्हॅल्यू तुम्ही एनच्या व्हॅल्यूचा यूज तुम्ही एंडिंगला करायचा आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? प्रोबॅबिलिटी नाही फाइंड करायची आपल्याला. आपल्याला काय फाइंड करायचे? नंबर ऑफ स्टुडंट्स फाइंड आउट करायचे. ओके, सो लास्टला मेन्शन करा. सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 and 15 इज इक्वल टू एन किती आपला? 1000 आहे. एन आलेल्या प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय करायचं. दॅट्स इट. याचा आन्सर आय थिंक 443.5 येईल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती आहे? 444 आहे ना. क्लिअर आहे? ओके, इन बिटवीन साठी काय करायचंय? 2 आरच्या व्हॅल्यूज प्रेझेंट असतील, पेजला असं ब्रेक करा. फर्स्ट आरच्या हेल्पनं झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, सेकंड आरच्या हेल्पनं झेडची सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, आणि इन बिटवीन असा क्वेश्चन आहे. इन बिटवीन साठी झेडच्या आलेल्या व्हॅल्यूच्या एरियाची सम करायची. एरियाची सम, आणि हे एरियाज ऑलरेडी गिव्हन असतील क्वेश्चन मध्ये है ना. तर याचा असं मेन्शन केलं असेल पहा, झेड इज इक्वल टू एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 0.8. अदरवाइज हे असंही मेन्शन करतात, जे एरिया ऑफ झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 0.8. तर याचं मिनिंग आणि याचं मिनिंग सेमच आहे. म्हणजे 0.8 पर्यंतचा एरिया कुठून असणार आहे? झेड इज इक्वल टू 0 पासून असणार आहे. क्लिअर आहे? तर फंडा एकदम सिंपल आहे. लक्षात ठेवा, आपल्याला एंडिंगला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये 100% एंडिंगला ज्यावेळेस तुमची प्रोबॅबिलिटी निघेल त्यावेळेस एंड तुमचं असणार आहे प्रोबॅबिलिटी इंटू एन. ओके, सो दॅट विल बी आवर सोल्युशन. ओके, हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. डन एव्हरीवन. आय थिंक खूपच सिंपल आहे पाय, खूपच सिंपल आहे. म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये ब्रेनचा यूज नाहीये, काही नाहीये पा. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन कॅल्क्युलेटर, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन लॉजिक्स है ना. आणि लॉजिक्स मी जे तुम्हाला शेअर करतोय तेच लॉजिक्स तुम्हाला प्रॉपरली अप्लाय करायचे. कुठलंही एक्झाम्पल असेल, मी दिलेलं लॉजिकच अप्लाय करा. एव्हरीवन कॅन इझिली गेट सोल्युशन. आणि तुम्हाला काय म्हटलं मी? नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, पर्टिक्युलरली नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल हे 6 मार्क्सला विचारतात. सो दॅट विल बी बोनस फॉर अस. क्लिअर फ्रेंड्स? सो इन बिटवीनची कन्सेप्ट क्लिअर आहे, 100% क्लिअर आहे ना. ओके, सो नाव थिंक अबाउट आवर क्वेश्चन नंबर 2. So our question number 2 is score above 18. Question number 2 is score above 18. Score above 18.
तर आपण म्हटल्याप्रमाणे क्वेश्चन मध्ये आर असणार आहे, क्वेश्चन मध्ये आर असणार आहे. ठीक आहे. सो हिअर आर इज इक्वल टू 18. आर इज इक्वल टू 18. सो वाया आर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ऑलवेज झेड. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये आर च्या हेल्पनं आपण झेड फाइंड आउट करणार आहे ऑलवेज. ओके. सो झेड इज इक्वल टू आवर फॉर्म्युला इज आर मायनस म्यू अपॉन सिग्मा. Very simple. So this one is equal to R18 minus mu 14 upon sigma 2.5. Okay. So this will be half 4 upon 2.5. Clear? तर याचंही आन्सर मी ऍक्च्युअली लिहिलंय बरं का. याचा आन्सर आय थिंक 1.6 आहे. ओके. 1.6. तरी आपण चेकआउट करू. ठीक आहे. हा 4 आहे. 4 अपॉन 2.5. हा पॉइंट कॅन्सल करण्यासाठी वरती 0 शिफ्ट करावं लागेल. ठीक आहे. सो 1 देन 15. ओके. 1.6 आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कॅल्सीवरती करा, ऑब्विसली आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. सो हा झेड आहे आपला आणि आपला क्वेश्चन काय? प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोर अबाव 18. स्कोर अबाव 18. आणि स्टार्टिंगच्या फेज मध्येच मी तुम्हाला म्हटलं फॉर अबाव बिलो लेस मोर. फॉर अबाव बिलो लेस मोर चारही गोष्टीसाठी आपण काय लिहायचंय? 0.5 मायनस एरिया. एरिया कुणाचा? या आलेल्या झेडच्या व्हॅल्यूचा. ओके. सो झेड इज इक्वल टू 1.6. सो दिस वन इज इक्वल टू 0.5 मायनस एरिया ऑलरेडी गिव्हन आहे अँड ऑलवेज गिव्हन असणार आहे. ठीक आहे. सो किती आहे व्हॅल्यू? 0.4452. तर ऍक्च्युली याचं पण आन्सर मी लिहून ठेवलंय बरं का. याचा आन्सर आहे 0.0548. तुम्हाला ऑटोमॅटिकली कॅल्सीवरती आन्सर मिळेल. ठीक आहे. आणि लास्ट एंड काय असणार आहे? सो टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर above 18 is equal to n into probability. है ना? n into probability. हे ऑलवेज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये करायचे आपल्याला कंपल्सरी. हा तुमच्या क्वेश्चनचा एंड असणार आहे. ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स. ठीक आहे. याचंही कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी केलंय है ना. 54.8 तुम्हाला कॅल्सीवरती डिरेक्टली मिळेल. हे काय असणार आहे? अप्रॉक्सिमेटली 55. So this will be our solution for question number 2. Similarly, we can easily handle question number last also. So our question number last is score below 8. Score below 8. आता R ची व्हॅल्यू 8 आहे. रिमेनिंग ऑल कॅल्क्युलेशन सेमच असणार आहेत है ना. R 8 मायनस म्यू 14 सिग्मा 2.5. हा निगेटिव्ह नंबर येणार आहे ना. म्हणजे हा येईल -6 निगेटिव्ह नंबर. म्हणजे हा आय थिंक -2.4 येतोय बरं का. ठीक आहे. हा एरिया आपण यूज केलेला नाहीये. ठीक आहे. सो -2.4 आहे ते कंटिन्यू करायचंय. प्रोबॅबिलिटी ऑफ स्कोर बिलो 8. ओके. आणि फॉर्म्युल्यासाठी काय लिहिले आपण? ऑलवेज लिहिणार आहे. काय लिहिणार आहे? 0.5 मायनस एरिया झेडच्या -2.4 चा एरिया. मायनस साठी आपण ऑलवेज काय लिहिणार आहे? प्लस, बिकॉज एरिया अंडर झेड इक्वल टू 2.4 अँड एरिया अंडर झेड इक्वल टू -2.4 हा सेमच असणार आहे. बिकॉज तो बेल शेप्ड कर्व काय होता? सिमेट्रिक होता. दॅट्स वाय दोन्ही साइडचे एरियाज काय असणार आहेत? सेम असणार आहेत. डन एव्हरीवन? क्लिअर? सो झेड इज इक्वल टू 2.4. याचा एरिया किती आपला? 0.4918. ओके. and this one is equal to 0.0082. आणि एंड काय असणार आहे? टोटल नंबर ऑफ स्टुडंट स्कोर बिलो 8 is equal to n into probability. So I think 8.2 येईल बरं का.
8.2 means what? Approximately 8. Okay, so actually friends, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन असेल तर हे एक्झाम्पल ॲट एनी कॉस्ट तुम्ही एक्झाम मध्ये अटेम्प्ट करायचे. बिकॉज फॉर इन बिटवीन आपण काय लिहिणार आहे? एरिया प्लस एरिया. काय लिहिणार आहे? एरिया प्लस एरिया. ठीक आहे. देन फॉर अबाव, फॉर बिलो, लेस अँड मोर. अबाव, बिलो, लेस अँड मोर या चारही सिच्युएशन साठी काय लिहिणार आहे? 0.5 मायनस एरिया. आणि प्रत्येक क्वेश्चनचा एंड काय असणार आहे? n इंटू आलेली प्रोबॅबिलिटी. ओके, सो कुठलाही क्वेश्चन असेल त्याचं मिनिंग चेकआउट करण्यापेक्षा बेटर वे वी शुड फोकस ऑन हाऊ टू डील विथ दॅट एक्झाम्पल. मग त्यासाठी मिनिंग नकोय आपल्याला. आपल्याला काय हवंय? काही लॉजिक्स आहेत जे मी तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेत, तर त्या लॉजिक्सला फॉलो करा आणि एक्झाम्पल्स वरती अटॅक करा. ठीक आहे. सो होप्स होल कन्सेप्ट ऑफ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ही तुमच्या ब्रेन मध्ये एंटर झाली असेल. आणि फ्रेंड्स, ऑलवेज रिमेंबर, अप्लाइड मॅथमॅटिक्सचा पेपर जर तुम्हाला क्रॅक करायचा असेल देन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 100% हेल्प्स यू. तर हा टॉपिक म्हणजे तुमचा पासिंग क्रायटेरिया क्रॉस करून देईल. ऑलवेज रिमेंबर, हा टॉपिक म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या पासिंग क्रायटेरिया क्रॉस करण्यासाठी एक पुश करणार आहे तुम्हाला. म्हणजे तो जो लिमिट असणार आहे तुमचं पासिंग क्रायटेरिया क्रॉस करण्याचं, तर ते पासिंग क्रायटेरिया क्रॉस करण्याचं लिमिट हा एक सिंगल टॉपिक तुम्हाला कव्हर अप करून देईल. आणि याच्या अंडर किती टॉपिक्स आहेत? याच्या अंदर ओनली 3 पॉइंट्स आहेत: बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइझन डिस्ट्रीब्युशन अँड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. सो होप फ्रेंड्स तुम्हाला याची बेटर आयडिया आली असेल. सो जर तुम्हाला समजत असेल देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. सो इन आवर अपकमिंग लेक्चर वी विल डील विथ मेथड नंबर लास्ट, that is numerical method number last, that is Bakshali method. So thank you very much friends.